नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की नुकतीच महाराष्ट्र सरकार यांनी एक योजना चालू केलेली आहे, माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेस, महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेस 1500 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. आता या योजनेमध्ये 3 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने एक सुधारण अमेंडमेंट GR पास करून त्याच्यामध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये त्या GR मध्ये काय काय सुधारणा करण्यात आल्या, त्याच्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी पात्र होण्यासाठी कोणकोणत्या डॉक्युमेंट्सची, कागदपत्राची आवश्यकता आहे आणि तुम्हाला कोणत्या ठिकाणी हा फॉर्म भरावा लागेल, या सर्व गोष्टीची जी प्रक्रिया आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तरी हे बघा, हे आहे तो GR. तारीख बघून घ्या, 3 जुलै 2024, महिला व बाल विकास विभाग. याच्यामध्ये लिहिलेलं आहे, शासन निर्णय 28 जून 2024 रोजीच्या परिच्छेद क्रमांक 1 मधील नमूद निकष. म्हणजे ज्या वेळेस हा GR पास झाला त्यावेळेस काय होतं, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिला. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा 3 जुलै रोजी पास जे GR नवीन हे करण्यात आलं त्याच्यामध्ये आहे, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्ष म्हणजे 5 वर्षे वाढवलेले आहे वयोमर्यादा. या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिला, तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हे गैरसमज होता की ज्या मुलीचं लग्न झालेलं नाही ती मुलगी या योजनेसाठी पात्र आहे का? हो, जर त्या मुलीचं वय 21 वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्या घरामध्ये ती या योजनेसाठी लाभ घेणारी एकुलती एक मुलगी असेल तर ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे. दुसरी गोष्ट, सुरुवातीच्या GR मध्ये सांगितलेलं होतं की ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे ते व्यक्ती अपात्र असतील. तर दुसरा जो GR पास झाला 3 जुलै त्याच्यामध्ये ही 5 एकर जमीनची अट काढून टाकण्यात आलेली आहे. तिसरी गोष्ट, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्राविषयी. जर डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर त्या व्यक्तीकडे, त्या महिलेकडे 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड पाहिजे किंवा मतदान ओळखपत्र पाहिजे किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र पाहिजे किंवा जन्म दाखला पाहिजे. या चारींपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट ग्राह्य धरण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची गोष्ट आहे, सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति पात्र लाभार्थी ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल, असे या GR मध्ये सांगितलेलं आहे. तर आता आपण जाणून घेऊया की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे. स्टेप बाय स्टेप प्रक्रिया तुम्हाला सांगणार आहे मी. सर्वप्रथम हे जे तुम्हाला दिसतंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर अशा पद्धतीचा एक फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल. त्याच्यामध्ये आहे महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे. या कॉलममध्ये त्या महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं जसं आधार कार्डवर असेल त्याच पद्धतीने. त्याच्यानंतर त्यांचं हजबंडचं नाव टाकायचं, पतीचं नाव या ठिकाणी. त्याच्यानंतर त्या महिलेचं लग्नापूर्वीचं नाव टाकायचं, म्हणजे त्याचं नाव, वडिलाचं नाव आणि त्यांचं आडनाव असेल ते. त्याच्यानंतर जन्मतारीख टाकायची जे आधार कार्डवर आहे त्या हिशोबाने. आधार कार्डच्या हिशोबाने अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा. त्याच्यानंतर जिल्हा निवडायचा. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला खाली तालुका निवडण्याचा ऑप्शन येईल, ते तालुका निवडायचा. गावाचं नाव लिहायचं आणि ग्रामपंचायतचं नाव लिहायचं. त्याच्यानंतर खाली विचारणार तुम्हाला पिनकोड,
तुमचं पिनकोड टाकायचं, मोबाईल नंबर जो चालू असेल तो मोबाईल नंबर टाकायचा, त्याच्यावर तुम्हाला कम्युनिकेशन मेसेज येत राहतील किंवा लॉग इन करण्यासाठी तुम्हाला OTP तिथं येईल. अर्जदाराचं आधार क्रमांक टाकायचा योग्य पद्धतीने. आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला आहे का. जर तुम्ही घेतलेला असेल तर होय लिहायचं, घेतलेला नसेल तर नाही लिहायचं. ठीक आहे. होय लिहिलं तर तुम्हाला खाली रक्कम विचारली जाईल. जर तुमचं उदाहरणार्थ तुम्ही दुसऱ्या ठिकाणाहून शासकीय लाभ घेत आहे, ते शासकीय लाभ जर 1500 रुपयापेक्षा कमी असेल तरच तुम्ही पात्र राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारतील वैवाहिक स्थिती, म्हणजे त्या महिलेचं लग्न झालेलं आहे का. मग ते जे स्क्रोल डाऊनमध्ये ऑप्शन येते त्याच्यामधून निवडून ते हे करायचं, सिलेक्ट करायचं. महिलेचा जन्म परराज्यात झालेला आहे का, हो किंवा नाही करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला खाली बँकेचं तपशील विचारलं जाईल. बँकेचं संपूर्ण नाव, बँक ही नॅशनलाइज बँक असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर सेकंड ऑप्शनमध्ये बँक खातेधारकाचे नाव, त्या उमेदवाराचे नाव लिहायचं जसं बँकेच्या पासबुकवर आहे तसे. बँक खाते क्रमांक 2 वेळेस तपासून टाकायचा. बँक खाते जर चुकलं तर एक ते तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकते, नाहीतर ते पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला जाऊ शकते. IFSC कोड टाकायचा. त्याच्यानंतर खाली आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेले आहे काय. जोडलेले होय करायचं, नसेल तर मग नाही करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगतील. आधार कार्डवर क्लिक केल्यावर तुम्हाला गॅलरीचं किंवा कॅमेराचं ऑप्शन येईल. गॅलरीमध्ये तुमचा फोटो सेव्ह असेल तर गॅलरीमध्ये सिलेक्ट करून अपलोड करायचं. या साईडला तुम्हाला तो फोटो दिसणार. असंच सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे. अधिवास प्रमाणपत्र असेल तर ते करायचं, जन्मदाखला असेल तर जन्मदाखला करायचं, शाळा सोडला दाखला असेल ते करायचं. पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड किंवा उत्पन्न दाखला. अर्जदाराचे हमीपत्र कुठून डाउनलोड करायचं, कसं भरायचं हे तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगतो. त्याच्यानंतर पासबुकचा फोटो अपलोड करायचं. त्याच्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर, नाव आणि IFSC कोड क्लिअर दिसायला पाहिजे. त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो, जर अर्जदार समोर असेल तर त्याचा एक फोटो घ्यायचा, नसेल तर मग त्याचा पासपोर्ट साईजचा फोटो घ्यायचा. जसं तुम्हाला सांगितलं की त्याच ॲप्लिकेशनमध्ये योजना या कॉलमवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार, या ठिकाणी आहे हमीपत्र PDF डाउनलोड करा. त्याच्यावर क्लिक करायचं, एक PDF ओपन होईल. जेव्हा ती PDF ओपन होईल त्याचं प्रिंट घ्यायचं आणि ते फॉर्म भरायचा पूर्ण योग्य पद्धतीने. कसं भरायचं तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीचं हमीपत्र असणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्जदाराचे हमीपत्र. हे सर्व वाचून याच्यावर टिक करायचं. सर्व अटी आहेत त्या, की तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का, किंवा तुम्हाला पिवळे कार्ड, राशन कार्डचं उत्पन्न प्रमाणपत्रातून तुम्हाला सूट हवी आहे का. त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, हे सर्व गोष्टी त्याच्यावर क्लिक करायचं. स्थळ लिहायचं, दिनांक लिहायचं, अर्जदाराचं नाव लिहायचं, पूर्ण नाव, आणि खाली त्यांना सही करायला लावायची. आणि त्याचा फोटो काढून तुम्ही तो त्या हमीपत्राच्या कॉलमवरती तो अपलोड करायचा. जेव्हा तुमचं पूर्ण फॉर्म भरून होऊन जाईल त्यावेळेस तुम्हाला विचारतील की सर्व तुमची माहिती भरलेली योग्य आहे का ते तपासा. ते योग्य पद्धतीने तपासायचे. बँकेचा अकाउंट नंबर व्हेरीफाय करायचा. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तो फॉर्म सबमिट करणार तर एक